या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। ताई चौकात जागेच्या वादातून डोक्यात दांडक्यानं मारहाण, तरुण जखमी। ताई चौक परिसरातील एका मोकळ्या जागेतील शेड उभारण्यात आलेल्या कारणावरून एकाला डोक्याला लाकडी दांडक्यानं मारहाण केल्यानं जखमी झाला। याबाबत हकीकत अशी की नीलमनगर भागातील ताई चौक परिसरातील आशा अर्जुन कदम आणि देवा बिटकर यांच्या जागेवरून वाद सुरू आहे। मोकळ्या या वादग्रस्त जागेवर आशा अर्जुन कदम यांनी पत्र्याचं कंपाऊंड शेड बांधलंय। या जागेवर नजर ठेवण्यासाठी अंबादास समारंभ याला महिन्याला काही रक्कम देऊन देखभाल करण्याची जबाबदारी दिली आहे। शुक्रवारी दुपारच्या सुमारास देवा बिटकर व त्यांचे मित्र रोहित यांनी या ठिकाणी येऊन हा पत्रा शेड काढून टाकण्यासाठी आले असता त्यांना सांगून पत्रा शेड हटवा अशी विनंती करून काम थांबवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा त्यांनी तू मध्ये पडू नको, या जागेची तुझा काही संबंध नाही, मध्ये आला तर खरं नाही असं सांगितलं। असं असतानाच त्या ठिकाणी अंबादास यांच्या आई आल्या, त्यांनी काम थांबवा अशी मागणी केली। देवा बिटकर यांनी आईवर शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्यानं अंबादास यांनी त्याला हटकलं। दोघांनी त्यांच्या अंगावर जात लाकडी दांडक्यानं आणि दगडानं हातोडीनं अंबादास यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात अंबादास यांच्या डोक्याला जबर मार लागलाय, त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागलाय। या घटनेनंतर अंबादास व त्यांचे मित्र पवन श्रीनिवास सगम यांनी तातडीने 112 ला फोन केला। पोलिसांनी घटनास्थळी येताच घटनेची माहिती घेतली। पोलिसांनी जखमींना शासकीय रुग्णालयात उपचार करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले, अशी माहिती अंबादास समारंभ आणि पवन श्रीनिवास सगम यांनी दिली। या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण कदम यांनी समारंभ यांच्या घरावर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले। आता पोलीस नेमकं गुन्हा दाखल झाल्यावर काय कारवाई करतात हे पाहावं लागेल। अंबादास समारंभ, मी राहतो नीलमनगर ताई चौक, दानेश्वर कॅन्टीन बोळत। आज दुपारी ते विनाकारण भांडण करायला आले। त्यांनी एक जागेचं मी ते मालक मला सांगितलं होतं, बाबा तू मी पैसे पाठवतो, ते पत्रे मारून ठेव, मी येऊन नंतर बघतो, ते केस चालू आहे म्हणले। त्यांनी म्हणल्यावर दादा तसं होत नाही म्हणलं, कॅमेरा लाव म्हणलं, तर कॅमेऱ्याचे पैसे त्यांनी पाठवलं, मी लावलो। परत त्यांनी समोरचे आले, त्यांनी कशाला तोडालो काय तोडालो म्हणलं, तर हे नाही मला एकटं सांगितलं तोडालं म्हणलेत। मग कोण आहे त्याचं नाव सांग, नाव सांगून तोड म्हणलो। त्यांनी देवा बिटकर आला, तिथं तोडायला चालू केला। मग कशाला तोडाला काय झालं म्हणलं, तर विनाकारण त्यांनी मला मारलं। मूळ मालकाचं नाव काय? मूळ मालकाचं नाव आशा अर्जुन कदम। तुम्हाला कोण मारलंय? देवा बिटकर आणि त्याचा मित्र अजून एकटा रोहित। काय म्हणाल ते? त्याला थांबवलो मी। त्यांनी देवा बिटकर आल्यावर ना त्यांनी बी अजून हातोडीने मार, दगडाने मार, त्यांनी बी मारायला चालू केलं। आता तुमची मागणी काय? माझं मागणी काय, ते त्याच्यावर देवा बिटकरांनी ते बाजूला कोण होतं त्याच्या मित्रावर केस व्हायला पाहिजे। तुम्ही तिथं कसं काय थांबत होतो? मी एक शेजारी मरून थांबलो मी तिथं। माझ्या घरचं लाईट बंद पडलं होतं, त्यामुळे आलो। त्यामुळे आल्यावर त्यांनी दोघं येऊन ते तोडापोडी करायला ते मी अडवलो। त्यामुळं ते अडवल्यामुळं आमच्या आईला शिवा दिला। शिवा कशाला देतो म्हणलं, तर त्यांनी मला तू बाजूला सरक नाही तर तुला मारतो, तुला खलास करतो म्हणून त्याने मला मारलाय। माझं नाव पवन श्रीनिवास सगम, मूळ चिन्हा या मित्र माझा। तर यांनी तिथं पत्राचं शेड काढताना थांबवायचा प्रयत्न करताना आम्ही या 5-6 जण पण आम्ही समोर होतो। आम्ही थांबवताना कुणालाही न ऐकता आणि धक्काबुक्की करता डायरेक्ट याच्या डोक्यात मोठासा बांबू टाकून सगळ्यांना खलास करतो ह्या शब्द वापरता आले। पोलिसांना कळवलं का? पोलिसांना 112वर कॉल केलते, त्यांनी काही जास्त रिस्पॉन्स नाही दिलते। पर एक साहेबांनी येऊन गेलते 2 व्हीलर। काय नाही, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जावा, तिथं ट्रीटमेंट वगैरे करून घ्या आणि झाल्यानंतर चौकीला या म्हणून सांगितलं। सुनील नगर, एमआयडीसी, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध। श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच। प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली। लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच। विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष,
आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कुंडल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.